नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत हा व्हिडिओ पाहत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये विभाज्यता या प्रकरणांतर्गत विभाज्यतेच्या कसोट्या आणि त्या कसोट्या कोणकोणत्या उदाहरणामध्ये कशा पद्धतीने वापरायच्या याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, विभाज्यतेच्या कसोट्या आपण इयत्ता 5वी पासून पाहतोय. ज्या साध्या कसोट्या आहेत त्या पुन्हा एकदा रिवाइज करूया. 2, 4 आणि 8ची कसोटी पाहायची आपल्याला. जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजेच पूर्ण भाग जातो असं आपण म्हणतो. थोडक्यात जी संख्या समसंख्या आहे अशी संख्या म्हणजे त्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असा एखादा अंक येईल. म्हणजे मग ते 16 असेल, 22, 38, 50 या प्रकारच्या जर संख्या असतील तर त्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. ही साधी कसोटी झाली. 4ची कसोटी काय सांगते पहा. ज्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो, त्याचप्रमाणे ज्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतात अशा संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आपण एखादी संख्या पाहत असताना त्याचं फक्त एकक स्थान आणि दशक स्थान पाहायचं. समजा एकक स्थानी 2 आहे, दशक स्थानी 1 आहे. इकडं कोणताही अंक असू दे, समजा इथं 3 आहे, 7 आहे, 4 आहे, 5 आहे, कितीही मोठी संख्या असू दे, फक्त आपण एकक स्थान आणि दशक स्थान पाहायचं. ह्यानं आता समजा इथं या उदाहरणामध्ये एकक आणि दशक स्थान मिळून ही संख्या तयार जी झाली ती 12 झाली. 12 ही संख्या 4च्या पाड्यात आहे म्हणजे 12ला 4 भाग जातो. 4 एके 4, 4 त्रिकम 12. मग 4 जर पूर्ण भाग जात असेल एकक दशक स्थानच्या मिळून तयार होणाऱ्या संख्येला, तर याचा अर्थ ही संख्या कितीही मोठी असो, मग ती 312 असो, 7312 असो, 47312 असो किंवा मग 5,47,312 असो, ह्या सर्व संख्यांना 4 ने निशेष भाग जातो. अशी ही 4ची कसोटी सांगते. तर 8ची कसोटी काय सांगते, त्यामध्ये थोडीशी वाढ केलेली आहे. ज्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. शेवटचे 3 अंक पाहायचे. आता शेवटचे 3 अंक म्हणजे कसे, समजा पुन्हा मी म्हणतोय दशक स्थानी 2 आहे, एकक स्थानी 2 आहे, दशक स्थानी 1 आहे, शतक स्थानी सुद्धा समजा 1 आहे. इकडले अंक आपण नंतर बघूया. याला पहिल्यांदा 8 न भाग जातो का चेक करूया. 8 एके 8, 8 एके 8, उरले 3, 8 चौक 32 म्हणजे 14 ते 112 आपल्याला पाढा माहीत आहे. मग 112 हे 8च्या पाड्यात आहे. याचा अर्थ 112च्या डावीकडे काही जरी लिहिलं म्हणजे 112च्या अगोदर समजा मी 3 लिहिलं तर 3112 झालं. या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. समजा 73,112 लिहिलं तर या संख्येला सुद्धा 8 ने भाग जातो. म्हणून इथं जादा माहितीसाठी अजून एक 2 पॉईंट वाढवलेले आहेत पहा. ज्या संख्येमध्ये शेवटी 2 शून्य असतात, शेवटी 2 शून्य आले म्हणजे 4 शून्य शून्य 4च्या पाड्यातल्या संख्या आल्या. म्हणजेच मग 100, 200, 300, 400 अशी कोणत्याही संख्या असू दे त्याला 4 न भाग जाणार. 8 मध्ये शेवटी 2 शून्याच्या ऐवजी जर 3 शून्य असतील, शेवटी 3 म्हणजे एकक, दशक आणि शतकला, तरी सुद्धा त्याला 8 न भाग जाणार. कारण शून्य सुद्धा 8च्या पाड्यात धरायचा आपण. 8 शून्य शून्य म्हणजे मग 1000, 2000, 3000 या ज्या संख्या आहेत यांना सुद्धा 8 ने भाग जातो. म्हणजे या झाल्या साध्या कसोट्या. 2, 4 आणि 8ची कसोटी. समसंख्या असेल 2 न भाग जाणार. शेवटच्या 2 संख्यांनी म्हणजे अंकांनी मिळून बनणारी जी संख्या आहे ती जर 4च्या पाड्यात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार. आणि शेवटचे 3 अंक मिळून जी संख्या तयार होते त्याला जर 8 न भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. ही 2, 4, 8ची कसोटी झाली. याबरोबरच आपण साध्या पुढच्या आपण कसोट्या पाहिलेल्या होत्या त्या म्हणजे 3 आणि 9ची. 6ची थोड्या वेळाने बघू आपण. इथं आपण आत्ता सध्या 3 आणि 9ची पाहतोय. 3च्या कसोटीमध्ये काय सांगितलं पहा. ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो, तसेच कोणत्याही 3 अंकी संख्येत तिन्ही अंक समान असतील तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता पहिला नियम लक्षात घ्या. अंकांच्या बेरजेला 3 न भाग जायला पाहिजे. समजा एखादी संख्या घेतोय आपण, 612 ही संख्या आहे. ह्यात अंकांची बेरीज करायची म्हटलं तर 6 अधिक 1 अधिक 2 म्हणजे 6 अधिक 1 7 अधिक 2 म्हणजे 9. 9 हे 3च्या पाड्यात आहे म्हणजे या संख्येला 3 न भाग जाणार, कारण 9 हे 3च्या पाड्यात आहे. तशीच टेस्ट आपली 9ची येते. बेरजेला 3 न भाग गेला संख्येला 3 न जातो, बेरजेला 9 न भाग गेला संख्येला 9 न जातो.
म्हणजे ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9ने निशेष भाग जातो त्या संख्येला सुद्धा 9ने भाग जातो. आता आपल्याला ही 612 ही जी संख्या घेतली यात अंकांची बेरीज 9 आलेली आहे. 3च्या पाड्यात 9 आहे म्हणून या संख्येला 3 भाग जाणार. आपण ट्राय करतोयच. म्हणजे इथं काय केलं पहा, 3 एके 3, 3 दुनी 6, पुन्हा इथं फक्त 1 राहतोय, 3 0 0, पुन्हा तो 1 शिल्लक राहिला, 3 चौक 12. पण बेरीज 9 आहे याचा अर्थ 612ला 9 सुद्धा पूर्ण भाग जाणार. 9 एके 9, 9 संग 54, मग 61 मधून 54 गेले म्हणजे 7 राहिले, मग 9 8 72. या पद्धतीने तर 9 पण पूर्ण भाग गेला. ही जी 6ची कसोटी आहे 1-2 मिनिटानंतर पाहूया. म्हणजे 3ची आणि 9ची कसोटी तुमच्या लक्षात आल्या का बघा. अंकांची बेरीज करायची. 3च्या पाड्यात असेल 3 भाग जाणार, 9च्या पाड्यात असेल 9 भाग जाणार, 9 जातोय म्हणजे 3 जातच असणार. या पद्धतीने ही आपण 3 आणि 9ची कसोटी शिकलो. त्यानंतर पुढच्या आपण कसोट्या काय शिकलो पहा. 5 आणि 10ची कसोटी ती तर अतिशय साधी आहे. 5ची कसोटी म्हणजे एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर 5ने भाग जातो. मग 375 या संख्येमध्ये एकक स्थान 5 आहे किंवा 2500 मध्ये एकक स्थान 0 आहे. 10ची कसोटी त्याच्यापेक्षा साधी, एकक स्थानी 0 असेल तर 10ने भाग जातो. या कसोट्या तुम्हाला माहीत आहेत. 11ची कसोटी काय सांगते पहा, ती जरा महत्त्वाची आहे. एखाद्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातला फरक जर 0 अथवा 11च्या पटीत असल्यास त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. इथे एक अंक दिलेला आहे 1474. आपण नेमकं काय समजून चालायचं पहा. हा समजा 1474 अंक आहे. हे एकक स्थान, हे दशक स्थान, हे शतक स्थान, हे सहस्त्र स्थान. आपण तसं पकडायचं नाही. हे पहिल्या स्थानी आहे, हे दुसऱ्या स्थानी, हे तिसऱ्या स्थानी, हे चौथ्या स्थानी. मग समस्थानी असणारे अंक म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या स्थानी असणारे अंक म्हणजे 1 आणि 7. 1 आणि 7ची बेरीज 8 आली. विषमस्थानी असणारे अंक म्हणजे हे 4 आणि 4, त्याची पण बेरीज 8 आली. मग याच्यातला जो फरक आहे तो 0 किंवा 11च्या पाड्यामध्ये पाहिजे. असं असेल तर 11ने भाग जातो. म्हणजे अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर 1 आड 1 अंकांची बेरीज आपण केली आणि त्या दोघांचा डिफरन्स काढला तर तो 11च्या पाड्यामध्ये असायला पाहिजे किंवा किमान 0 असायला पाहिजे. म्हणजे हा अंक पुन्हा लिहितोय. समजा हा 1474 आहे. हे 1 मध्ये 7 मिळवणार, 4 मध्ये आपण 8 मिळवणार. या दोघांची बेरीज झाली 8, या दोघांची बेरीज झाली 8. यातला डिफरन्स आला 0. म्हणजे 1 आड 1 अंक आपण घ्यायचे, त्यांची बेरीज करायची. जर त्या बेरजेमधला फरक 0 किंवा 11 असेल किंवा 11च्या पाड्यामध्ये असेल तर दिलेल्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. इथंपर्यंत ह्या आपण साध्या कसोट्या पाहिल्यात. यानंतर इतर ज्या कसोट्या आहेत त्या आपण स्वतः तयार करायच्या आहेत. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जिथं आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या शिकलो त्यावेळी आपण असं म्हटलेलं होतं की विभाज्यतेच्या कसोट्यासाठी सहमूळ संख्यांचा खूप उपयोग होतो. मग त्याचा नेमका उपयोग काय करून आपण स्वतः टेस्ट कशा तयार करायच्या त्या थोड्याशा समजावून घेऊया. या ठिकाणी मी 2 पासून 9 पर्यंत एक अंकी संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्याचे विभाजक जे आहेत ते पुढे लिहिलेले आहेत. एक हा विभाजक सर्वच संख्यामध्ये असतो तो म्हणून थोडासा सेपरेट लिहिला आहे. आपल्याला ते विभाजक पाहायचे नाहीत. एक व्यतिरिक्त काही विभाजक असतील तर पुढे लिहिले आहेत. म्हणजे जसा 2चा विभाजक 2 आहे, 3 आहे, 3चा, 4चे 2 व 4 या पद्धतीने हे विभाजक लिहिलेले आहेत. आपण सहमूळ संख्या शिकत असताना असं शिकलो की सामायिक विभाजक नसेल तर त्याला सहमूळ संख्या असं म्हणतो. एक हा सामायिक विभाजक येतो प्रत्येकामध्ये पण तो आपण विचारात घ्यायचा नाही. आता आपण हिरव्या शाईने जे लिहिलेले आहेत ते एक व्यतिरिक्त असणारे विभाजक आहेत, त्यामध्ये कॉमन नको. उदाहरणार्थ पहिल्याच 2 संख्या जर आपण विचारात घेतल्या तर ह्यामध्ये 2 आहे, यामध्ये 3 आहे, सामायिक विभाजक नाही आहे. म्हणजे या संख्यांचा विचार करताना 2 आणि 3 या संख्यांचा विचार करताना 2 आणि 3 ह्या एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत. मग सहमूळ संख्येचा पहिला उपयोग काय लक्षात घ्या. जर 2 आणि 3 ही सहमूळची जोडी असेल तर 2 आणि 3चा जो गुणाकार येतो 6 त्यावरून 6ची टेस्ट बनते. म्हणून मगाशी आपण 6ची टेस्ट सांगितली नाही. मग ही 6ची टेस्ट म्हणजे 6ची विभाज्यतेची कसोटी काय सांगते. जर 2 न पूर्ण भाग जात असेल, 3 न पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने सुद्धा पूर्ण भाग जाणार. म्हणजे आपण ती 6ची टेस्ट वापरायची कशी. जर ती संख्या सम आहे याचा अर्थ 2ने पूर्ण भाग जातोय. अंकांच्या बेरजेला 3 जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जातोय. मग आपण तिथं टेस्ट वापरायची. 2 भाग गेला, 3 गेला म्हणजे 6 100% जातोय. आपण तसं 2 आणि 4 घेऊ शकत नाही कारण या दोघांमध्ये 2 हा कॉमन येतोय. इथं 2 आहे, इथं 2 आहे, त्यामुळे 2 आणि 4 घेऊ शकत नाही. 3 आणि 4 घेतलं चालतंय. आपण 3 आणि 4 या संख्या जर पाहिल्या तर 3 आणि 4 मध्ये कॉमन काही नाही आहे, म्हणजे ही समूळची जोडी आहे. मग इथेही टेस्ट तयार झाली. जर संख्येला 3 भाग जात असेल, 4 जात असेल तर साहजिकच 3 चौक 12 सुद्धा त्या संख्येला भाग जात असणार.
मग याचा उपयोग करून आपण टेस्ट कशा तयार करायच्या? समजा आम्हाला सांगितलं की एखाद्या संख्येला म्हणजे एखादी संख्या दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलं की त्याला 18ने निशेष भाग जातो का चेक करा. मग आपण 18ची टेस्ट तयार करत असताना आपल्या डोक्यामध्ये सगळे 18चे गुणाकार रूपामध्ये मांडणी लक्षात आली पाहिजे. उदाहरणार्थ 18ची मांडणी करत असताना मग आपण 6 18 करणार, 9 दुनी 18 करणार किंवा 18 एके 18 त्याचा काय विचार करायला नको. म्हणजे 6 18 पण चालतं, 9 दुनी 18 पण चालतं. पण 6 आणि 3 ही सहमूळची जोडी नाही आहे, कारण या दोघांमध्ये पण 3 हा सामायिक अवयव झाला. मग 9 आणि 2 मध्ये कॉमन काही नाही, म्हणजे 9चे फॅक्टर 3 आणि 9 आहेत आणि 2चा फॅक्टर फक्त 2 आहे, विभाजक फक्त 2 आहे. याचा अर्थ मग आपण 18ची टेस्ट काय तयार करायची? बघा, जर 9 भाग गेला, 2 भाग गेला तर 18 100% जाणार. म्हणजे 18ची टेस्ट लक्षात घ्या, ज्या संख्येला 9ने भाग जातो 2ने भाग जातो, 9 गेलेला आहे 2 गेलेला आहे म्हणजे त्या संख्येला 18ने सुद्धा निशेष भाग जातो. मग आपल्याला एखाद्या उदाहरणामध्ये खाली 4 पर्याय दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं पुढीलपैकी 18ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या. मग 18ने एकतर आपण भाग लावत बसायला पाहिजे, अथवा आपण एक साधं काम करायचं, ज्या संख्या सम नाही आहेत त्या 2 भाग जाणार नाही म्हणून त्या कॅन्सल करायच्या. प्रत्येकाच्या अंकांची बेरीज करायची, जी 9च्या पाड्यात नाही आहे ती कॅन्सल करायची आणि असं करून तुम्हाला एकच पर्याय शिल्लक राहील, जो 9 भाग जाणार असेल 2 भाग जाणार असेल म्हणजेच त्या संख्येला 18ने निशेष भाग जाईल. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही टेस्ट तयार करू शकता. समजा आम्हाला 24ची टेस्ट विचारली तर आपल्या डोळ्यासमोर असे पर्याय 2 घ्यायचे की 24 गुणाकार तर आला पाहिजे पण ती जोडी सहमूळची पाहिजे. समजा 6 चौक 24 घेतला तर यामध्ये 2 हा कॉमन अवयव आहे, हा चालत नाही. मग आपण 12 दुनी 24 घेतला तरी 2 सापडतो. समजा 8 त्रिक 24 घेतला तर यामध्ये कॉमन काही सापडत नाही, म्हणून 24ची टेस्ट आपण कशी करायची? जर 8 भाग जात असेल 3 भाग जात असेल तर 24 सुद्धा त्या संख्येला भाग जाईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयीनुसार हव्या तेवढ्या विभाज्यतेच्या कसोट्या बनवू शकता. आता या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत यावर आधारित जी काही उदाहरणं आहेत ती पाहूया. पहिला प्रश्न काय पहा, 585 या संख्येला 15ने निशेष भाग जातो. हे पाहण्यासाठी टिंबटिंबची व टिंबटिंबची कसोटी वापरता येते. आता भाग जातो हे ऑलरेडी सांगितलेलं आहे, फक्त कसोटी कोणती वापरता येते. आत्ताच आपण ज्या समूळ संख्यांच्या जोड्यांचा भाग पाहिला त्यानुसार 15 गुणाकार ज्यांचा येतो, मुळात 15 गुणाकार हा 3 आणि 5चा येतो, ज्यामध्ये दोन्ही अंक हे सहमूळचे आहेत. म्हणजे टेस्ट काय तयार झाली? 3ने भाग जात असेल 5ने जात असेल तर 15ने नक्की जाणार. म्हणजेच आपला हा तिसरा जो पर्याय आहे तो अगदी योग्य आहे. म्हणजे 3ची आणि 5ची कसोटी वापरली तर त्या संख्येला 15ने निशेष भाग जाऊ शकतो. असं साधं उदाहरण. पुढचं उदाहरण काय पाहूया. एका संख्येस 3, 4 व 5ने भाग जातोय तर पुढीलपैकी असत्य विधान कोणतं आहे? आपल्याला 10, 12, 15 किंवा 2, 10, 6, 8 असे वेगवेगळे ऑप्शन विचारलेले आहेत. कशा कशानं भाग जात असेल किंवा नसेल यातलं असत्य विधान विचारलेलं आहे. थोडासा आपण एक प्रयोग करूया. जर संख्येला 3ने भाग जात असेल, 4ने जात असेल, 5ने जात असेल तर आपण अंदाज बांधूया की याच्यावरून अजून कुठल्या कुठल्या संख्या असू शकतात. साहजिकच आहे 4ने भाग जातो म्हणजे ती संख्या 2च्या पाड्यात आहे. छोटे विभाजक असतात ते चालतात यामध्ये. समजा एखाद्या संख्येला 60ने भाग जातो, याचा अर्थ 60चे जे काही अवयव असतात, मग 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 12 असेल, 15 असेल, 20 असेल, हे 60चे विभाजक आहे. ज्या संख्येला 60ने निशेष भाग जातो त्या संख्येला 60च्या प्रत्येक विभाजकानं भाग जात असतो. मग या तत्वाचा वापर करून आपण काय सांगितलं पहा, जर त्या संख्येला 4ने भाग जातोय याचा अर्थ 2ने पण भाग जातोय. आता 3 आणि 5 या मुळातच मूळ संख्या आहेत, त्यामुळे त्याचा विचार करायला नको. म्हणजे या संख्येने तर भाग जाणार. याशिवाय आता यामध्ये पहा 2 आणि 3ची एकत्र सहमूळची जोडी पकडली. 2 आणि 3 सहमूळ आहे. 2ने भाग गेला 3ने भाग गेला याचा अर्थ 6ने पण भाग जातोय. 2 आणि 4 करून चालत नाही कारण ते सहमूळ नाही आहे. समजा 2 आणि 5 पकडलं, ह्याच्यामध्ये सहमूळ जोडी आहे. 2ने भाग जातोय 5ने जातोय याचा अर्थ 10ने पण जातोय. सेम प्रोसिजर 3 आणि 5 ही जोडी पकडली म्हणजे ह्यात ज्या संख्या आहेत त्यांचाच प्रकार करतोय आपण. 3ने जातोय 5ने जातोय म्हणजे 15ने भाग जातोय. याचाच अर्थ अशी संख्या असणार आहे ज्याला 2, 3, 4, 5 शिवाय 6, 10, 15 या सगळ्या संख्यांनी भाग जाईल. आता आपण पहिला पर्याय पाहिला तर 10, 12, 15 ज्या संख्या यामध्ये आहेत 10 आहे. आता 12ची कसोटी बनवते. 3 आणि 4 ही सहमूळची जोडी आहे. 3ने भाग जातो 4ने जातो म्हणजे साहजिकच आहे 12ने सुद्धा या संख्येला भाग जाणार. म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे.
10 भाग जाणार, 12 जाणार, 15 जाणार. यामध्ये सुद्धा 2, 10, 15 जे आपण आत्ता शोधलेलं आहे, किंवा 6, 10, 12 हे पण आत्ता आपण शोधलेलं आहे. आता इथं 5 जातो, 6 जातो, खरं 8 जाईल का नाही सांगता येणार नाही ना. 4 जातो, 2 जातो म्हणून 8 म्हणायचं नाही, कारण 4 आणि 2 मध्ये कॉमन 2 आहे, सहमूळची जोडी नाही आहे. म्हणजे हे विधान असत्य आहे असं आपण म्हणू शकतो. बघा उदाहरणामध्ये फक्त आम्हाला एवढं सांगितलं होतं की त्या दिलेल्या संख्येला 3 भाग जातो, शिवाय 4 भाग जातो, 5 भाग जातो. त्यामुळे आपण अंदाज काय बांधला, 4 जातोय म्हणजे 2 जातोय. मग आता ह्यातली अशी जोडी पकडली की जी सहमूळची आहे. मग 2 3 जातो म्हणजे 6 जातो, 3 5 जातो म्हणजे 10 जातो, 3 5 जातो म्हणजे 15 जातो, आणि 3 4 जातो म्हणजे 12 जातो. म्हणजे हे गोल केलेले जे अंक आहेत या सर्व अंकांनी त्यांनी दिलेल्या संख्येला भाग जाईल. फक्त 8 सांगता येत नाही, 8ची कसोटी वेगळी आहे. शेवटचे 3 अंक हे 8च्या पाड्यामध्ये असायला पाहिजेत, आपल्याला ते माहीतच नाही आहेत, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. या पुढील उदाहरण पाहूया. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आपल्याला इथं 3 विधानं दिलेली आहेत. अ विधान आहे, 6 निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 निशेष भाग जातो. 15 निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5 निशेष भाग जातो. 600 या संख्येला 2 3 5 या निशेष भाग जातो. आणि यातले योग्य पर्याय कोणते, अ ब क यापैकी योग्य पर्याय कोणते ते आपल्याला निवडायचे. यापूर्वीच्या उदाहरणात सांगितलं होतं की तुम्हाला एखाद्या संख्येला 60 भाग जातो, याचा अर्थ 60चे जे सगळे विभाजक असतात त्या विभाजकांनी सुद्धा त्या संख्येला भाग जातो. मग तोच नियम आपण इथं वापरला तर काय होते पहा, 6 भाग जातो याचा अर्थ 6चे विभाजक जे असतील. मग आता 2 हा 6चा विभाजक आहे, 3 हा 6चा विभाजक आहे, म्हणजे साहजिकच 6 भाग जातोय म्हणजे 2 3 जायलाच पाहिजे. त्याच पद्धतीनं इथं 15 दिलेलं आहे, 15 भाग जातोय म्हणजे 15चे विभाजकच आहेत 3 व 5. 15 जातोय म्हणजे 15च्या पाड्यात आहे, म्हणजे 3 आणि 5च्या सुद्धा पाड्यात आहेत. आणि 600चं सुद्धा तेच आहे. 600 या संख्येचे विभाजक आहेतच, 2च्या पाड्यात 600 येतं, समसंख्या आहे. 3च्या पाड्यात सुद्धा 600 येतं, बेरीज 6 येते, आणि शेवटी 0 असल्यामुळे 5च्या पण पाड्यात येतं. याचा अर्थ 600 या संख्येचे विभाजक 2 3 5 आहेत. म्हणजे आपल्याला इथं पुढेचे हे जे विभाजक हे ॲक्च्युली संख्या आहेत, पण या संख्येचे ते विभाजक आहेत. म्हणजे 6चे विभाजक 2 3, 15चे विभाजक 3 5 आणि 600चे विभाजक 2 3 5. मग 6 भाग जातोय म्हणजे या दोघांनी जायलाच पाहिजे. सेम वे 15 जातोय म्हणजे यांनी जायला पाहिजे, 600 जातोय म्हणजे यांनी जायला पाहिजे. म्हणजे ही तिन्ही विधानं बरोबर आहेत, योग्य आहेत. म्हणजेच आपण इथं म्हणू शकतोय की पर्याय अ ब क हे तिन्ही योग्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल. मग कसोट्या वापरत असताना काही वेळेला थोडंसं विचार वेगळा करून आपण किती भाग जाऊ शकतो हे समजण्यासाठी थोडंसं वेगळं उदाहरण पाहूया. आपल्या या उदाहरणामध्ये काय विचारले पहा, 700 ते 800 पर्यंतच्या 7ने विभाज्य पूर्णांक संख्या किती. 7ने विभाज्य याचाच अर्थ 7च्या पाढ्यामध्ये पाहिजे, पूर्णांक हवी, आणि ती 700 ते 800च्या दरम्यान पाहिजे. आता मुळात 700 हा अंक 7च्या पाढ्यात येतोय. आपण थोडंसं अंदाज बांधत जर गेलो तर काय होईल पहा, आपल्याला 700 या संख्येला 7ने भाग जातो. मग इथून पुढं 7चा पाढा जर आपण बघत गेलो तर 700 मध्ये 7 मिळवलं 707, त्यामध्ये 7 मिळवलं 714, त्यामध्ये 7 मिळवलं 721. या पद्धतीनं ज्या संख्या असणार आहेत ज्याला 7ने निशेष भाग जाणार, म्हणजे 7नं विभाज्य असणाऱ्या संख्या असतील. पण 800 पर्यंत किती आहेत असं तिने विचारलं. थोडंसं हे बाजूला ठेवूया आपण. लक्षात घ्या, योगायोगानं 700 दिल्यामुळं काय झालंय, हा इथं 7चाच पाढा तयार झालाय. 7 1 7, 7 2 14, 7 3 21. मग आपण आता उलटा पाढा घ्यायचा 100 पर्यंत जो 7चा पाढा येत असेल. उलटा पाढा म्हणजे कसं, जसं की 11 7 77, म्हणजे 7चा उलटा इकडून पाढा म्हणतोय. 12 7 84, 13 7 91, 14 7 98 आणि 15 7 105. ओके, हा 3 अंकी संख्या हे आपण कॅन्सल करू. 14 7 98 याचा अर्थ 98 ही संख्या 7च्या पाढ्यामध्ये. मग इथं 7 14 21 आलंय, म्हणजे 798 ही संख्या सुद्धा 7च्या पाढ्यामध्ये असा त्याचा अर्थ झाला. म्हणून अशा पद्धतीने हा उलटा पाढा आपण चेक केला. मग आता आपण हे ठरवायचं आहे की या 700 पासून 798 पर्यंत या संख्या किती. जर हा 700 अंक 2 मिनिट बाजूला ठेवला तर आपण काय म्हणणार, ही पहिली संख्या 7 1 7, 7 2 14, 7 3 21, फक्त शेवटचे 2 अंक बघतोय. त्या पद्धतीने हे 7 14 98, 14 7 98 म्हणजे 7 14 98, म्हणजे इथून इथंपर्यंत या संख्या 14 आहेत आणि हा मूळचा 700चा अंक.
म्हणजे 14 अधिक तो मूळचा 1 अंक म्हणजे असे एकूण 15 अंक असतील, 15 संख्या असतील जे 7च्या पाड्यात असतील आणि 700 ते 800च्या दरम्यान असतील, म्हणून हा पर्याय क्रमांक 15 आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला भाग लावण्यासाठी किंवा विभाज्यतेच्या कसोट्या वेगवेगळ्या उदाहरणामध्ये वापराव्या लागतात. त्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये भले या तुम्हाला व्हिडिओमध्ये उदाहरणं कमी दिसत असतील तर याचा उपयोग इतर उदाहरणामध्ये खूप होतो. त्यामुळे आपण विभाज्यतेच्या कसोट्यांचा खूप सराव करायचा आहे, ज्यामध्ये खास करून समूळ संख्यांच्या जोड्या एकत्र घेऊन ज्या तुम्ही स्वतः टेस्ट तयार करणार त्याचा उपयोग जास्त होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब यापूर्वी जर केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद.